BS3 इंजिन असलेल्या वाहन खरेदीसाठी नागपूरमध्येही ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली। सकाळपासूनच इथं वाहन खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। त्यामुळे डीलरकडे BS3 वाहनांचा स्टॉक संपलाय। BS3 नो स्टॉकचे बोर्ड शोरूम बाहेर लावण्यात आले आहेत। BS3 वाहन विक्रीवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर वाहन विक्रेत्यांकडून या वाहनांवर बंपर सूट देण्यात आली। त्यामुळे BS3 वाहनं डीलरकडे आउट ऑफ स्टॉक झाले आहेत। BS3 दुचाकींवर 5,000 पासून 20,000 पर्यंत तर कारवर 70,000 पर्यंतची सूट देण्यात आली आहे। त्यामुळे देशभरातील सर्व दुकानात ग्राहकांची अशीच गर्दी पाहायला मिळते आहे। अवेलेबल नाही म्हणतात ओल्ड स्टॉक, नवीन स्टॉक मध्ये 2000 रुपीज ऑफ। तुम्ही इथे म्हणजे जे डिस्काउंट देतात त्यासाठी आलेले होते की ऐकलं म्हणून आलो। डिस्काउंट मिळतो, गाडी अवेलेबल। आज 20,000 आणि नवीन गाडी जर आपण सेकंड हँड गाडी घ्यायची म्हटली तर परत तिला मेंटेनन्स आला, त्यापेक्षा बेटर आहे की आपल्याला 20,000 रुपये डिस्काउंट पण भेटते आणि गाडी पण नवीन भेटते। नागपूरमधल्या शोरूममधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। BS3 इंजिन असलेल्या वाहनावर कोर्टाने बंदी आणल्यानंतर उरलेल्या 2 दिवसात वाहन कंपन्या ज्या होत्या त्यांनी भारी डिस्काउंट दिलेलं होतं, मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलेलं होतं आणि त्यानंतर काल आणि आज वाहन खरेदीसाठी ग्राहकांची वाहनांच्या दुकानावर एकच झुंबड उडालेली आहे। नागपुरातही हेच चित्र आहे आणि नागपुरात आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात ग्राहक जे आले आहेत ते वाहन खरेदीसाठी आलेले आहेत। मात्र वाहनांची जी खरेदी होती ती आता जवळपास बंद करण्यात आलेली आहे, कारण जो संपूर्ण स्टॉक होता तो स्टॉक पूर्णपणे संपलेला आहे डीलर्सकडचे। अशाच एका वाहनांच्या दुकानात आपण आलेलो आहोत। आपल्यासोबत आहे संचालक आहेत तेथील आचल गांधी। सर, मला सांगा की आता पोझिशन काय आहे? आता पोझिशन आहे की युरो 3ची गाड्या सगळे लोक येत आहेत, त्यांना डिस्काउंट पाहिजे, कारण ते गव्हर्नमेंटने जे रुलिंग दिली आहे सुप्रीम कोर्टाने 29 तारीखला, त्यापासून ते रजिस्ट्रेशन नाही होणार आहे 1 तारीखपासून। त्यामुळे जे डिस्काउंट येते, जे स्टॉक आहेत सगळ्या डीलरकडे ते डिस्काउंट येते आता। तर आता स्टॉकची काय पोझिशन आहे? लाईक आमच्याकडे जे स्कूटर वगैरे असतात, ज्युपिटर, पेप आणि हे सगळं संपलं आहे। मोठ्या प्रमाणात जो होता तो स्टॉक संपलेला आहे। काही दुकानांच्या बाहेर स्टॉक ओव्हर झाल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात झुंबड करत आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे आणि जवळपास नागपुरातील या शोरूममध्ये 450 जे डीलर्सकडील व्हेकल होते ते संपूर्ण संपलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।